नमस्कार मंडळी, अतिशय पौष्टिक पराठ्याची रेसिपी मी इथं फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर तुम्हाला मिळेलच। आता इथं चॉकरने बारीक करून घ्यायचं आहे। कांदा एका कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला किंवा कापून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मस्त असा पिंक कलर आला की याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर, बीट, कोबी घालून घ्यायचं आहे आणि भाज्या अशा मऊ पडल्या की मग हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून एकजीव करून घ्यायचा आहे। वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाल्याच्या नंतर एका ताटामध्ये काढून याला भाज्या थंड करून घ्यायच्या आहेत। आता इथं मी पसरट भांड्यामध्ये एका भाज्या थंड झालेल्या काढून लागल तसं पीठ घालून गव्हाचं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, जसा पराठ्याचा मळतो आपण तसं। आणि आता इथं 15 मिनिटं भिजल्याच्या नंतर पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त असा गोलाकार। आणि आता इथं तव्यावर तेल, तूप, बटर लावून खमंग ह्याच्यामध्ये